आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. तर चला आता संध्याकाळचं रुटीन आहे हे. मी सकाळी आता इथं मी मटकी भिजत घातली होती, तीच मी आता इथं म्हणजे काढते, म्हणजे कोंब येतील चांगले. आता उकाडा असल्यामुळं चांगले कोंब येतात, पण थंडीत जरी म्हणलं ना अशी चाळणी ठेवली ना तरी बऱ्यापैकी कोंब येतात चांगले. तर मी अशी चाळणीत काढून घेतली, पूर्ण पाणी काढून घेतलं आणि त्याच्यावर एक सुती कापड ठेवून असं ठेवून दिलं ना, म्हणजे ना चांगले असे त्याला मोड येतात. तर आता ते ठेवून दिलं. आता पीठ मळायला घेतलं इथं. आता मला चपात्या बनवायच्यात. संध्याकाळचं म्हणलं ना तर खरं तर भाकरीच चांगली लागते. तर माझं काय होतं, नेहमी ज्यावेळी मी बघायला जाते ना तेव्हा पीठ संपलेलं असतं, असं कधी कधी होतं. कारण मी बाजरीचं पीठ आहे ना असं जास्त काय दळत नाही, घरची गिरणी असल्यामुळे ना. बाजरीचं पीठ कसं असं गव्हाच्या पिठासारखं नसतं. गव्हाचं पीठ कसं 15-20 दिवस जरी म्हणलं ना तरी आहे असं चांगलंच राहतं. तसं बाजरीच्या पिठाचं नसतं. बाजरीचं पीठ आहे ना हे लगेच असं म्हणजे कडू होतं. त्यामुळे ना मी थोडं थोडंच दळत असते. 2-3 दिवसाचं, 3-3 दिवसाचं तरी असं दळतच असेल. ते पण घरची गिरणी आहे त्यामुळं तसं. नाही तर ज्यावेळी बाहेरून आणायचो ना त्यावेळी मात्र एकदम असं 8-10 दिवसाचंच आणावं लागायचं. तर आता श्रेयाने तर मगाशीच कोबीची भाजी बनवली होती. आता आमचे हे काही जेवायला नाहीत, त्यांना अजिबात कोबी आवडत नाही. पण आता आम्ही होतो दोघी तिघी म्हणून म्हणलं चला कोबी बनवूया. मग आता कोबी बनवला श्रेयाने. आणि मी इथं लोणचं घेते, मला लोणचं खूप आवडतं. हे लोणचं आहे ना ते आमच्या आईने दिलेलं आहे मला. आणि लोणचं म्हणलं तर करायचं जर म्हणलं ना खरं तर माझ्याकडून तर पूर्ण असं म्हणजे बिघडायचंच. मी किती वेळा ट्राय केलं, पण आता मी चांगलं लोणचं करायला म्हणजे शिकले. येतं मला चांगलं, आता काय नासत नाही. आता मी तर लोणचं, खैरी, चपाती आणि कोबीची भाजी घेतली. जेवण करून बाहेर आल्यावर पाहते तर इथे चिमणीची एवढी म्हणजे लगबग चालू होती ना, मी एवढी कुतूहल आणि तिचं पाहत होते. मी बाहेर बसले होते जरावर जेवण केल्या तर इतकी ती चारीतून जाऊन ना म्हणजे हिरवं गवत आणत होती. आणि हिरवं गवत आणून ती एवढं छान असं घरटं बनवत होती ना. म्हणजे ह्या झाडावर आहेत ना सीताफळाच्या कंटिन्यू अशी चिमण्यांची घरटे असतात. आणि ह्या चिमणीचं मी बराच वेळ तिचं मी पाहत होते. तिच्या इतक्या चक्रा झाल्यात ना काय तुम्हाला सांगू आता मी. खरं आई ही आई असते. हे प्रत्येकाला पावसाच्या दिवसात प्रत्येक पक्ष्यांना आपल्या म्हणजे मुलांची काळजी असते. तर तीच बघा चिमणी इथं कशी अशी घरटं बनवत होती. खूप वेळ तिचं पाहत होती. बघा अशी चारीत जायची आणि चारीतून जाऊन घास घेऊन यायची. आणि इथं ती घरटं तिचं बनवण्यात दंग होती. बराच वेळ तिचं ते चालू होतं. आता घरात आली आमची मनी मेवी बघा नवीन आली दूध प्यायला ही जण आणि तिला आता मी इथं दूध ठेवलंय. तर ती एवढी ओरडत होती ना, चिंकी जास्त अशी दूध हे दूध पण पिई नाही. कारण नवीन असल्यामुळे तिला सुद्धा असं करमत नसेल त्यामुळं. तर ती नकोच म्हणते दूध. पी आणल्यापासून कसलंच दूध दूध पिलं पी नाही दूध पी रात्रीपासून. तिला बळच मी अरे तोंड बाळा दूध तिचं धरून प्या त्यात बुडवून दूध पाजते प्या दूध थोडस, पे तेवढ्या चल पुरतं ती चला चला थोडं थोडं असं पिती. पी पण अजून चल काय हे स्वतःहून तर काय पिये ना, फक्त अशी ओरडत होती. हो कृतिका आणि मी आंब जे राहिलेले शेवटचे जे कायऱ्या ते आणण्यासाठी निघालोय. आता कृतिकाला मी कृतिकाने सोबत नेले. वाट काढत निघालोय. रस्ता बघा कसा आहे, एकदम ऊसातून चारीच्या कडनी. अरे गुतलं पान काढ गं, हे गुतलेलं तोड. तर गुतून बसलं ट्रायपॉडला. आणि आता कॅनल बंद झाल्यामुळं ना सगळं पाणी आटलंय चारीचं. आता चारीला सुद्धा पाणी नाही. तर आलोय आता आम्ही जवळ आंब्याच्या झाडाच्या. इथली आळू बघा एवढी सगळी मोठी पानं झाल्यात ना. पाणी बघा पूर्ण आटलंय, कारण मी चारीत आळू लावलेली आहे एकदम स्वच्छ पाण्यातली. आणि अजिबात म्हणजे खाजत नाही ना नरड्यात. अशी काय काय म्हणजे आळूवडी आपण केली तर अशी खवखव होते नरड्यात, तर अजिबात खवखव होत नाही. पण आता सध्या पाणी तुटलं म्हणजे पाणी आटलेलं आहे चारीचं. कॅनल बंद झाल्यामुळं. आणि पानं बघा आता एवढी मोठी झालीत.
सगळेजण आम्ही इथलीच म्हणजे आळूची पानं खातो. तर चला, कृतिकाला उशीर झाला आहे. डायरेक्ट आता आंब्याच्या झाडापाशी, आंब्याचं झाड पण आलं आहे बघा. बघू हा हो, कसा चिक येतो मग आंबा काय होतो, खराब होतात मग. थोडासा दोन्ही हाताने ना असाही करायचा, तो कसा पकडायचा हा बघा, असा थोडासा देठ ठेवला. म्हणजे मला पण माहीत नव्हतं पहिलं एवढं, पण मी पण आता बरेच व्हिडिओ बघितले, त्यामुळं मी पण आता थोडासा देठ ठेवते. नाहीतर काय व्हायचं, निम्मे आंबे तर आहेत ना फेकूनच द्यायला लागायचं. आता तरी हा तुटलाच बघू. आता हे झाड कलम केलेलं असं आहे, म्हणजे लावलेलं. तर बघा, म्हणजे फायदा ह्याचा एक होतो की ह्याने जास्त अशी म्हणजे जागा सुद्धा शाटत नाही, आणि हाताला सुद्धा असं चांगल्या म्हणजे हाताला येतात सगळ्या कैऱ्या, आंबे म्हणा. जास्त असे शेंडाचे असतील ना, तर त्या मात्र झेलणीने काढावं लागतात. तर आता कृतिका वर चढली, तिच्याकडूनच मी काही कैऱ्या आहेत ना त्या काढून घेतल्यात. आता थोड्याशा राहिल्या होत्या, आता अजून नाही घातल्या, मी थोड्याशा अशा ठेवल्यात. तर बघा आता एवढ्याच निघल्या, आता शेवटचे एवढे हे आंबे निघले. तर हे बघा, शेवटचे आंब्याचे राहिले होते काही आंबे, ते आता इथं उतरून घेतलेत. थोडेसे देठा साकटा मला पण माहीत नव्हतं पहिले एवढं, मी सुद्धा असेच पूर्ण देठ काढूनच हे करायचे. त्यामुळे निम्मे आंबे मला फेकूनच द्यावं लागायचं, निम्म्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल. कारण हा आंबा एक तर झाड काटणीचा आणि वेळ लागायचा ह्याला पिकायला. आणि मी देठा साकटासा काढला तर एक तुटला आहे बघा. असं जर काढलं ना तर पूर्ण आंबा नासूनच जायचा, म्हणजे मला निम्म्यापेक्षा जास्त असं फेकून द्यावं लागायचं. तर आता मी यावेळी पण मी असे दुसऱ्यांचे असे ब्लॉग व्हिडिओ बघून मी पण आता शिकले, त्यामुळे यावेळी मला जास्त आंबे काय असे म्हणजे फेकून द्यावे लागले नाही. तर भरपूर आंबे मिळाले. तर राहिलेले आता हे आंबे. तर आता चला, आता घरी निघूया. कृतिकाला पण जायचं आहे, तिला कॉलेजला जायला उशीर होतोय, त्यामुळं तिला पटकन आणलं होतं. कारण इकडं सगळा ऊस असल्यामुळे ना एकट्याला म्हणजे यायला भीती वाटते, कोल्हा लांडगा असेल तर. त्यामुळं, कारण कोल्हे इकडं ऊसामुळे आमच्या इकडं जास्त आहेत ना, त्यामुळं काय होतं, दिसतात आणि पाणी पण असतं त्यांना इकडं चारीचं प्यायला, ऊस खायला. त्यामुळे त्यांच्या पोटाची चांगली सोय होते ना, त्यामुळं काय होतं, कोल्ह्यांना इकडं म्हणजे जास्त आवडतं ऊसाची शेती. त्यामुळे मग एकट्यानं यायला अशी भीती वाटते, मग असं घाबरलं जातं ना. त्यामुळे तर चला, कृतिकाला उशीर होते, कृतिका मागणं म्हणती चल तर चला. आता इथं बघा दुपारचे 2:30 झालेत. तर तुम्हा सगळ्यांना वाटत असेल पातेल्यात हे काय करते आणि पातेल्यात आंबे का ठेवलेत. तर कारण पण तसंच आहे. काय आधीचे बघा आंबे थोडेसे पिकलेत, थोडेसे राहिले होते ते, आणि थोडेसे आहेत त्याच्यात आंबे. ह्याच्यात पातेल्यात पिकाय मोठ्या घालायचं कारण म्हणजे ना, घरात उंदरं झालेत 2-3 आणि एवढी पळतायत इकडून तिकडं. तर त्याच्यासाठीच बघा हे आमचं आणलंय पिल्लू. कारण उंदरं काय करतात काही जरी दिसलं ना, आता आंबे आधीचे पण आणले होते ना, असं आणून काढून जरी ठेवलं ना चेक हे करण्यासाठी, तर असे त्यातले 4-5 तरी असे कुरतडणारच. कारण 2-3 उंदरं असल्यामुळे ना, तेव्हा त्यांनी इतका वैताग दिलाय ना, एवढा वैताग दिला. त्यामुळे मी असं यावेळी मात्र मी पातेल्यातनं ह्याच्यातनं असे सगळे आंबे असे पिकवलेत. त्यामुळे ना आंबे पण चांगले पिकले. खरं तर हा पण एक फायदा झाला. आता या पातेल्याला झाकणी पण आहे वरून, आणि त्यामुळे त्यात काही उंदरं आता जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मी अशाच पातेल्यात एवढे सगळे आंबे असे पिकवलेत, वर काढलेले. कारण उंदरांनी ना एवढा म्हणजे त्रास दिलाय ना, आणि एवढं औषध जरी टाकलं ना म्हणजे त्यांना काहीच व्हाय ना. खरं तर औषध सुद्धा त्यांना कमी पडतंय असं झालंय. तर हे बघा, पहिले जे आहेत काय 5-7 आंबे शिल्लक राहिलेले, ते एका साईडला ठेवलेत आणि हे एका साईडला. कारण देठ असल्यामुळं चिकाचा एवढा काय म्हणजे प्रश्न येत नाही. देठ त्याला ठेवल्यामुळं तुम्ही असं झाकून ठेवलं आणि आंबे पिकायला ठेवले. तर चला, आजचा व्हिडिओ असा होता. आवडला तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.